नमस्कार. आज 17 एप्रिल आहे 2026. मस्तपैकी झाडांना चिक्कू आले ते, इकडं आंब्याला आंबा आले ते. ही थोडीशी बाग आहे, इकडं नारळ झाड आहे ते. इथं आपण सगळं अगोदर आलं लावलं होतं मागच्या वर्षी, आणि ह्या बागेत पण आलंच होतं पूर्ण. मी आता इथं आलं बघता पडलेलं, हे इथं आलं आहे. ह्या पोत्यातनी पण आलं आहे सगळं. इथं तुम्ही झाडाच्या खोडात बघितलं तरी आलं आहे. इथं पूर्ण आलं होतं, आलं थोडंसं लागलं. नंतर आपण आलं खोडव्यासाठी ठेवलं, खोडव्यात आलं ठेवलं, पण त्या टायमाला पण दर नव्हता लागणीला पण आणि खोडव्याला पण. तर आलं काढायला गेल्यानंतर आलं काय हाताला चांगलं भेटत म्हणजे लागल्यामुळं पूर्ण खराबच झालं होतं. मालच काय निघत नव्हतं. तर आपण त्यात ऊस लावला होता. तुम्ही इथं बुडकं बघू शकता. आपण ऊस काढला यावर्षी. कोणती भर नाही, काय नाही काय नाही, डायरेक्ट आल्याच्या पाटात ऊस लावून टाकला होता. ऊसाचं उत्पादन घेतलं. ऊसाचं उत्पादन घेऊन झाल्यानंतर आपण फनपाळी मारली. आलं निघते का बघूया म्हणलं राहणार आता. तरी थोडंसं आलं निघालं इकडं तिकडं. ती पण या बागेत साईडला निघाली. इकडं पूर्ण सगळी माती झालेली होती, काय बेडमध्ये आलं नाही किंवा काय नाही. तर आता इथं ज्यांना वाटतं ना की आल्यामध्ये प्रॉफिट आहे, दरवर्षी प्रॉफिट होतो, लॉस पण तेवढाच सहन करावा लागतो. सगळ्यात दरवर्षी प्रॉफिट होईल, दरवर्षी लाखानं पैसे होतील, आणि दरवर्षी सगळ्या गोष्टीचं साधलं असं नाही शेतीत. आता तुम्ही लॉस बघा, इथं बघायला गेलं तर लॉस आता 2.5 ते 3, पावणे 3 लाखाचा लॉस होता. कारण आपण याला ठिबक पण पूर्ण नवीन केली 20 mm 2 हॉलाचे. त्यानंतर त्याचं खत पाणी असेल, मशागत असेल, बाकी सगळ्या गोष्टी असतील. पण आपण ऊसाचं उत्पादन काढलं, बऱ्यापैकी ऊसाचं उत्पादन भेटलं. पण शेवटी आलं आज इथंच गोळा करून आज आम्ही इथं फेकून दिलेलं आहे पूर्ण वावरातलं. म्हणजे आज पण दर नाही, आज एप्रिल महिना आहे. आज पण कुठं 15-16 हजार आणि 13 हजार गाडी नवीनची खोडव्याची चाललेली आहे. तर ह्या आला तर कोण विचारणार आहे. जेवढा प्रॉफिट दिसतो त्याच्या दुप्पट कुठेतरी लॉस पण असतो. पण ही त्याच्या मागचं गणित, शेतकऱ्याची व्यथा आणि त्याच्या मागचं हे हिशोब ही कोण विचारून घेत नाही. सगळ्यांना फक्त प्रॉफिट दिसत असतो. तर जेव्हा तुम्ही कधी बी बाजारात जाता, कुठं तुम्ही आलं घेता किंवा बाकीच्या गोष्टी शेतकऱ्यांच्या घेता व्यापाऱ्यांकडून, तेव्हा भाव पाडून मागता. तर तुम्ही समजून घ्या की शेतकऱ्याची व्यथा कशी असते, कधी प्रॉफिट असतो आणि किती लॉस असतो हे शेतकऱ्यालाच माहीत आहे. त्याच्या मागची कष्ट, त्याच्या घरातली करणारी कष्ट, मुलं बाळ त्याची. आणि हा जर लॉस सहन करायचा म्हणला तर हा शेतकरीच फक्त करू शकतो, ना कुठला बिझनेसमॅन करू शकतो, ना नोकरदाराचा तर विषयच नाही. नोकरदाराचं तर काय व्यसन असल्यावानी आहे. महिन्याअखेर पैसा येतो, महिन्याअखेर सगळा संपलेला असतो. शेती विचारपूर्वक आणि सहनशीलतेनं, पेशन्सनं सगळ्यात जास्त करावी लागते ती शेती, असं मला वाटतं. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.